ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। समाजवादी नेत्या आणि विचारवंत लेखिका पुष्पा भावे यांचं दीर्घ आजाराने निधन झालंय। वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि गोवा मुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, पुष्पा भावे यांचं साहित्य आणि त्यांचा पूर्ण जीवन प्रवास कसा होता? पुष्पा भावे ह्या राष्ट्रसेवा दल लोकशाहीवादी चळवळीशी त्यांचा संपर्क होता आणि रात्री शिवाजी पार्क येथील हिंदू कॉलनी येथील रुग्णालयात त्यांचं निधन झालं। त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारीच होत्या आणि आता त्यांचा मृतदेह शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येत आहे। तर त्या पुरोगामी विचारसरणी आणि पक्की वैचारिक बैठक असलेल्या होत्या आणि गेल्या 5-6 दशकात सगळं जवळजवळ सर्व प्रगतिशील चळवळीशी जोडून त्यांनी काम केलं होतं। मग यात संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असो, दलित पॅंथरची चळवळ असो, एक गाव एक पानवटा चळवळ असो, हमाल पंचायत असो, देवदास मुक्ती असो, अशा अनेक चळवळींमध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं होतं। त्याचबरोबर शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित आदी हे खालच्या वर्गातले जे आहेत त्यांच्यासाठीही त्यांनी खूप काम केलं होतं। म्हणजे केवळ एवढंच नव्हे तर त्या म्हणजे प्राध्यापिका होत्या। त्यांनी अनेक कॉलेजेसमध्ये डहाणूकर आहे, दयानंद कॉलेज आहे, चिनाय कॉलेज आहे, तिथे त्यांनी प्रोफेसर म्हणून कामही केलं। मराठीचं अध्यापन करायच्या त्या आणि त्या एक अत्यंत लोकप्रिय अशा प्राध्यापिका म्हणून ओळखल्या जायच्या आणि रुईया कॉलेजमध्ये त्यांनी निवृत्त झाल्या। ह्यासोबतच त्यांचं साहित्यातही त्यांचा खूप मोठा हे होता, आवड होती आणि त्यातही नाटक हा त्यांचा विशेष आवडीचा प्रांत होता। त्या नाटकांवरती रिव्ह्यू लिहायचे तर अनेक जे मोठमोठे नाटककार आहेत, म्हणजे अगदी महेश एलकुंचवार पासून सगळे, तर त्या सगळ्यांना उत्सुकता असायची की पुष्पाबाई आपल्या नाटकाबद्दल काय लिहित आहेत। म्हणजे असा त्यांचा चौफेर प्रवास होता। चंद्रकांत, तुम्हाला काही क्षणासाठी थांबवते। ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ सध्या आपल्यासोबत आहेत। बाळजी, भावेजी ज्या होत्या त्या अत्यंत उत्तम समीक्षक सुद्धा होत्या। त्यांनी जी साहित्य निर्मिती केली आहे त्याबाबत काय सांगाल? पुष्पाबाईंचं प्रत्यक्ष साहित्य निर्मितीपेक्षा पुष्पाबाईंनी लिहिलं कमी, पण आता तुमचे जे हे सांगत होते ते त्याप्रमाणे नाट्य समीक्षा हा त्यांचा खूप नाट्य क्षेत्रात त्यांचा खूप दबदबा होता नाट्य समीक्षक म्हणून। आणि त्यांचं अलीकडे जे आत्मचरित्र म्हणता येणार नाही पण त्यांना प्रश्न विचारून उत्तर लिहिलेलं असं एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे। त्याच्यात त्याची प्रस्तावना जी अमोल पालेकर यांनी लिहिलेली आहे त्याच्यात तुम्हाला दिसतं की पुष्पाबाईंचा दबदबा किती मोठा होता नाटकाच्या क्षेत्रातला। आणि त्याचबरोबर निवृत्त झाल्यानंतर त्यांनी जे सामाजिक क्षेत्रात विशेषतः स्त्रियांच्या प्रश्नावर आणि त्यांचं सर्वात मोठं, माझ्या मते गेल्या 20 वर्षातलं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जे रमेश किणी प्रकरण झालं, युती भाजप सेना युतीच्या काळात 95-96 साली जे रमेश किणी प्रकरण झालं, या प्रकरणात त्यांनी रमेश किणी यांच्या पत्नींची जी साथ केली, कारण ते रमेश किणी त्यांच्या घरापासून 2 इमारती सोडून पलीकडे राहत असत, ते त्या प्रकरणातले त्यांचं जे योगदान आहे किंवा ते त्यांनी जे प्रकरण ज्या पद्धतीने लावून धरलं ते खरोखरच स्पृहणीय होतं आणि त्यामुळे मग शेवटी चौकशी झाली आणि न्यायालयीन खटला लढला गेला वगैरे वगैरे। आणि त्यानंतर त्या वेगवेगळ्या पद्धतीने संशोधनात, साहित्यिक संशोधन असेल, सामाजिक कार्य असेल, याच्यात त्या इन्व्हॉल्व्ह झाल्या आणि अनेक ठिकाणी परिसंवाद, परिषदा ह्याच्यात त्यांचा सहभाग आणि हे असे, पण विशेषतः पुरोगामी चळवळीच्या मग गिरणी कामगारांचा लढा असू दे किंवा कुठेही असू दे, त्याच्यात पुष्पाबाईंचं योगदान खूप मोठं होतं। प्रकाशजी, धन्यवाद, आपण एबीपी माझाला आपली प्रतिक्रिया दिली त्यासाठी। युवराज मोहिते ज्येष्ठ पत्रकार सध्या आपल्यासोबत आहेत। युवराजजी, जसं त्यांचं साहित्य क्षेत्रामध्ये योगदान होतं तसंच विविध चळवळींमध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग होता। त्यांचा या चळवळींमधला सहभाग, त्यांचं वावरणं हे सगळं कसं होतं? खरं तर असं आहे, गेली 4 दशकं ज्या सामाजिक राजकीय चळवळी झाल्या त्या सगळ्या चळवळींमध्ये पुष्पाताईंची भूमिका अत्यंत महत्वाची होती। एक तर महत्वाचं म्हणजे कसा विचार करावा, एखादा प्रश्न कसा हाताळावा, त्याची तीव्रता जी आहे ती नेमकी काय आहे, तो प्रश्न मांडायचा कसा, त्या प्रश्नाकडे पाहायचं कसं,
आणि सगळ्यात महत्वाचं जे होतं ना की निर्भयता, कुठलाही प्रश्न घेतल्यानंतर त्याला निर्भयतेने समोर तुम्ही किती लोक आहात, तुमच्या मागे कुठला पक्ष आहे का, तुमच्या मागे किती ताकद आहे का, मला हे पटतंय आणि ह्या प्रश्नासाठी मला उभं राहिलं पाहिजे, हा जो निर्भयतेचा संदेश होता म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या आयुष्यात ही शेवटची व्यक्ती अशी होती की निर्भयतेचा संदेश ज्या पद्धतीने त्यांनी दिला त्याला तोड नाही, की माणसं अडून राहतात नाही तर की मी कसं बोलू, मी एकटाच आहे, माझ्यावर कोण नाही, हा जो त्यांचा होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं ते एक विद्यापीठ होतं पुष्पाताई म्हणजे. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचा सहज वावर असायचा, म्हणजे इतकी मोठी व्यक्तिमत्व ते होतं. पण आमच्यासारख्याला कधीही असं वाटलं नाही, म्हणजे सहज त्या खांद्यावर हात टाकणार, सहज पाठीवर हात फिरवणार, पुन्हा बोलताना परखडपणा, म्हणजे त्यांच्यातलं असं होतं ना की ते कुठल्याही गोष्टीला सामोरं जाताना आपल्याला नेमकं काय करायचंय त्यावर त्या यायच्या. नाही म्हणजे तुम्ही एकूण जे सांगताय मोहितेजी त्याप्रमाणे त्यांनी जो स्टँड घेतला संपूर्ण स्वतःच्या आयुष्यामध्ये त्यावर त्या कायम ठाम राहिल्या आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. मोहितेजी धन्यवाद, आपण एबीपी माझाला ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी.